नमस्कार मंडळी, मी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चिवडा बनवणार आहोत। अगदी कुणालाही बनवता येईल इतका सोपा हा चिवडा आहे। चला तर मग पाहूयात। या ठिकाणी मी 1 किलो चुरमुरे घेतलेले आहेत। हे चुरमुरे स्वच्छ निवडून घेतलेत मी। त्यानंतर इथे मक्याचे पोहे घेतलेत मी अर्धा किलो। जे बाजारामध्ये मक्याचे पोहे मिळतात ते घ्यायचेत आपल्याला। गॅसवरती कढई ठेवली, अंदाजे 1 पाव एवढं तेल घातलेलं आहे, पाव किलोच्या आसपास। तर तेल छान गरम होतंय आपलं। तर इथे बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे आपलं। तर आता आपल्याला जे मक्याचे पोहे आहेत ते तळून घ्यायचे तेलामध्ये। हे पोहे तळून घ्यायचे, मस्त लागतात चिवड्यामध्ये घातले की। तर मस्त असे बघा मी अशा पद्धतीने हे पोहे तळून घेते सगळेच। तर आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत। मुलं दिवसभर घरात असतात तर काहीतरी त्यांना खायची इच्छा होत असते। तर मग काय बनवायचं म्हटलं तर मी चकली आणि चिवडा बनवलेला आहे। तर चकलीचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर इथे बघा सर्वच मी मक्याचे पोहे तळून घेतेय। तर अशा पद्धतीने सर्व मक्याचे पोहे मी तळून घेतलेले आहेत। खूप छान लागतात चिवड्यामध्ये टाकले की। आता त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेते। 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहेत। हे मस्त असे शेंगदाणे तळून घ्यायचेत। हे शेंगदाणे माझे घरचे शेंगदाणे असल्यामुळे थोडेसे पटकन तळल्या जातात, कारण की पूर्ण एकदम वाळलेले आहेत। जर तुम्ही विकतचे शेंगदाणे आणत असाल तर थोडासा वेळ जातो तळण्यासाठी, कारण की त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो। त्यामुळे हे बघा माझे अगदी 3 ते 4 मिनिटात हे शेंगदाणे तळून झालेले आहेत। चांगले कडक उन्हामध्ये वाळवलेले शेंगदाणे असल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तळायला। जर तुमचे विकतचे शेंगदाणे जर असतील तर थोडासा 5 ते 7 मिनिटं लागतात तळण्यासाठी, कारण की ते शेंगदाणे थोडेसे ओलसर असतात, त्यामुळे तळण्यासाठी थोडासा वेळ जातो। तर या ठिकाणी बघा मी शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत। 1 पाव शेंगदाणे घेतलेले आहेत 1 किलो चुरमुऱ्यासाठी। तुम्ही कमी जास्त शेंगदाणे घेऊ शकता। त्यानंतर इथं कढीपत्ता तळून घेते मी। तर मस्त असा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही खोबरं आणि डाळही वापरू शकता, फक्त माझ्या मुलांना खोबरं आणि डाळ आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे। जर मी ते खोबरं आणि डाळ घातलं तर मुलं ते वेचून काढतात बाजूला, म्हणून मी घातलं नाही। तर तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचे बारीक काप करून बारीक चिरून तळून घेऊ शकता आणि छान असं चिवड्यामध्ये घालू शकता। मस्त लागतो चिवडा खोबरं घातलं की। आता या ठिकाणी मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। इथे मी आज हिरवी मिरची घालून चिवडा बनवत आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता, लाल मिरची पावडर घालू शकता। पण लहान मुलं जर चिवडा खात असतील तर शक्यतो हिरवी मिरची घालायची, म्हणजे लहान मुलांनाही चिवडा खाता येतो, तिखट जास्त लागत नाही, म्हणून मी हिरवी मिरची घालून चिवडा बनवत आहे। तर या ठिकाणी मिरची आपली छान तळून झालेली आहे। तर आता इथे भरपूर असा लसूण मी जाडसर बारीक करून घेतलेला होता सोलून, तोही त्याच तेलामध्ये घालून घेते आणि छान असं आपल्याला लालसर कलर यायपर्यंत लसूण भाजून घ्यायचा आहे, तेलात तळून घ्यायचा आहे। चिवड्यामध्ये लसूण घातला ना चिवड्याला एक वेगळीच टेस्ट येते, म्हणून मी बऱ्याचदा चिवडा ज्यावेळेस बनवते ना त्यावेळेस लसूण घालतेच आणि भरपूर असं लसूण घालते। जाडसर कुटून लसूण घालायचा आणि बघा असं लाल कलर यायपर्यंत भाजायचा, म्हणजे छान असा लसूण आपला भाजलेला आहे। आता त्यामध्ये मिक्स करून घेते। आता आपण हे सर्व चुरमुरे आणि जे तळलेले आपले शेंगदाणे, मक्याचे पोहे, लसूण, कढीपत्ता जे आहे ना ते मिक्स करून घेणार आहोत। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। जिरे घालायचे फोडणीला, अंदाजे छोटा 1 चमचा। गॅस बंद करून द्यायचा आहे। हळद घालायची आणि धना पावडर घालायचे। इथे 2 चमचे धना पावडर आणि 1.5 चमचे हळद घातलेली आहे। तर एवढी पुरेशी आहे हळद। गॅस बंद करून दिलेला आहे। छान असं मिक्स करायचं आपल्याला हे तेलामध्ये। आणि आता या ठिकाणी चवीनुसार मीठ घालते बघा मी, तेलामध्येच मीठ घालायचं आहे। अंदाजे मीठ घातलेलं आहे, साधारण 1.5 चमचा मीठ घातलंय मी। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे तेल आहे, हळद, धना पावडर, मीठ आणि जिरे घातलेलं, ते आपल्याला चुरमुऱ्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त असा चिवडा तयार होतो। थोडीशी पिठी साखर घालते, 2 ते 3 चमचे। तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण चिवडा मस्त लागतो साखर घातली की।
तर आता छान असं हे मिक्स करून घेणार आहोत। अगदी कमीत कमी वेळामध्ये मोजून 15 मिनिटांमध्ये हा चिवडा मी तयार केलेला आहे। मस्त असा चिवडा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। छान असं याला मिक्स करून घेऊयात आपण, म्हणजे जेणेकरून सगळीकडे आपला मसाला लागेल। तर या ठिकाणी बघा मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने मी चिवडा बनवण्याची रेसिपी दाखवलेली आहे। या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेव किंवा फरसाणाही वरून घालू शकता, मस्त चिवडा लागतो। तर या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला मस्त असा एकदम परफेक्ट असा चिवडा तयार झालेला आहे। नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।